आम्ही गास गावातील ज्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड ह्या ठिकाणी जे सरकारने घाट घातलेला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आज शेताच्या बांधावरती आलेलो आहोत। आज येथे शेतकरी शेती करतात, परंपरागत शेती कित्येक वर्षापासून कोणत्याही ठिकाणी नोकरी धंदा करत असले तरी शनिवार रविवार हे आपल्या शेतातच दिवस घालवत असतात। असे शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगतात ते आपण ऐकूया। माझं नाव आहे गीता गोन्सल्विस म्हणून। गास गावामध्ये तुम्ही जे काही प्रशासनाने केलेलं आहे की डंपिंग ग्राउंड करणार आहे, पण त्याच्यात आमचा पूर्णपणे विरोध आहे। कारण आम्ही इथे किती वर्षापासून इथे शेती करत आहोत। शेतात आम्ही इथे प्रत्येक प्रकारचा धान्य पिकवत आहोत। मी बल्बिन अल्फान्सो। इकडे जे होणार आहे डंपिंग हाऊस त्याबद्दल आमचा पूर्णपणे विरोध आहे, कारण आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहोत। मी घरी काम करणाऱ्या अशा खूप महिला आहेत की आम्ही ह्या वाडीमध्ये खपतो। खूप भाजीपाला, शेंगा, मुळे असे भाजीपाला विकून आम्ही त्याच्यावर निर्वाह करत असतो। अंकल तुम्ही काय सांगता? मी गासगावातील मायकल अल्फान्सो गासगावातील रहिवासी आहे। मी इन्कम टॅक्स मध्ये सर्व्हिसला होतो। 40 वर्षाच्या नोकरीनंतर मी रिटायर झालेलो आहे आणि आता आमची धंदा तोच आहे की शेतीमध्ये शेतीवाडीमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी 2 पैसे मिळायचे, त्याच्यासाठी शेती करायची, मिसेसच्या जोडीला शेतीला मदत करायची, पाणी द्यायचं आणि जो काही धंदा होतो त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो। ह्याच्या ठिकाणी जर शासनाने असं काहीतरी डंपिंग ग्राउंड वगैरे काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याने आम्हाला हानिकारक आहे ते आणि आम्हाला त्याचा त्रास आहे। त्याच्यामुळे आम्हाला तसं का डंपिंग ग्राउंड इकडे नको आहे अशी आमची इच्छा आहे आणि तसा आमचा प्रयत्न आहे। त्याच्यासाठी वेळ आल्यास आम्ही आणखी पुढे प्रयत्न करू आणि आणखी तीव्र धोरण करण्याचा प्रयत्न करू, पण याचा आम्हाला सक्त विरोध आहे। तुम्ही या शेतामध्ये काय काय पिकवता? या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये आमची भातशेती असते, उन्हाळ्यामध्ये कोणी टोमॅटो लावतात, कांदे लावतात, वाल असतो, बाकी भाजी सुद्धा असते। पाळीपाळीने आम्ही ते घेत असतो। जवळजवळ 6-7 महिने हा प्रकार असतो आणि 4 महिने पावसाळ्यामध्ये भातशेती असते। मी गासगावचा शेतकरी आहे। माझं नाव डेव्हिड रॉड्रिक्स आहे आणि जे आता न्यूजमध्ये जी बातमी येते की गासमध्ये जी शेती आहे त्याच्या बॉर्डरवरती डंपिंग ग्राउंड आणि मलनिःसरणाचा जो प्रोजेक्ट येत आहे त्याला माझा आणि आमच्या गासकरांचा ठाम विरोध आहे। आम्ही ते होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। हो, आम्हाला याविषयी विरोधच दर्शवायचा आहे, कारण ह्यामुळे आमचा संपूर्ण गाव पाण्याखाली जाणार आहे। जो आजपर्यंत होत आहे त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे, ते हे आम्हाला नको आहे। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड होऊ देणारच नाही, आमचा पूर्ण विरोध आहे त्याला। तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी शेतकरी जे शेतामध्ये राबून आपल्या मुलाबाळांचा आणि सर्वांचा संगोपन करत आहेत, हे शेतकरी देखील आज हवालदिल झालेले आहेत। ज्या दिवसापासून ह्यांनी ऐकलेलं आहे की गास गावामध्ये डंपिंग ग्राउंड येते तेव्हापासून ह्या शेतकऱ्यांची रात्रीची झोप देखील उडालेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जरी शेतकरी असलो, आम्ही जरी कामकाज करत असलो तरी आम्ही शांत बसणारे नाहीत। आमच्या शेती ह्यांना आम्ही आमची आईप्रमाणे सांभाळत आलेलो आहोत आणि आमची शेती जर जाणार असेल त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात देखील उतरू, असं देखील ह्यांचं म्हणणं आहे।